मला मोठा धक्का बसला जेव्हा सुषमा वहिनींनी मला सांगितलं की त्या सकाळी ट्रक अड्ड्यावर कामाला जाणार आहेत. मी अंगणात माझी खाट टाकून झोपायला जाणार होतो. तेवढ्यात डोक्यावर ओढणी घेत सुषमा वहिनी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, आपल्या पंजाबी घरात बायका फार मोठी वेळ आली तरच घराबाहेर पडतात आणि ट्रक अड्ड्यावर तर फक्त पुरुषच असतात. त्यांचं बोलणं ऐकून मला असं वाटलं जणू कुणीतरी जोरात छातीवर घाव घालतं. मी रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि थोड्या कठोर आवाजात म्हणालो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? त्या ठिकाणी सगळे पुरुष असतात. तिथे बायकांचं काही काम नसतं. त्या माझ्या बोलण्यावर म्हणाल्या की तू काळजी करू नकोस. कुणालाही समजणार नाही. तुझ्यासोबत मी काम करेन आणि ती काम करणारी व्यक्ती मी आहे. हे कोणालाही समजणार नाही. मुलांच्या पोटासाठी मला काही ना काही करावंच लागेल. अजून तू एवढा मोठा झाला नाहीस की घराचा सगळा खर्च एकट्यानं उचलशील. सुषमा वहिनींच्या आवाजातली असहाय्यता मला जाणवत होती. मी हतबल होऊन मान खाली घातली. त्यांचं बोलणं खरं होतं. केशवदादांच्या मृत्यूनंतर आमचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं होतं. ते असताना मला कशाचीच चिंता नव्हती. पण काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर वहिनी आणि त्यांच्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आली होती. मी शिक्षण सोडलं आणि काम शोधायला सुरुवात केली. शेवटी त्यांचा ट्रक अड्ड्यावर मला पोती चढवण्याचं काम मिळालं, जिथे माझे दादा काम करत होते. तिथले बरेच जण मला ओळखत होते म्हणून काही जण मला मदत करायचे, पण त्या ठिकाणी फक्त पुरुषच असायचे. ते सगळे एकत्र बसले की गलिच्छ बोलणं, वाईट सवयी, धूम्रपान, दारू अशा गोष्टी सुरू व्हायच्या. बहुतेकांची वय 30च्या पुढं होती. त्या दिवशी आम्हाला 3 ट्रक भरायचे होते. मी तर मजुरासारखा राबत होतो. कामात इतका गुंतलो होतो की सकाळी कधी सरली आणि रात्र कधी झाली हेच कळालं नाही. शेवटचं पोतं ट्रकमध्ये ठेवून मी दमून मागे बसलो. पूर्ण अंग दुखत होतं. हातावर फोड आले होते, पण सिगारेटच्या धुराचा मोठा लोट माझ्या तोंडावर आला आणि मला खोकला सुरू झाला. तिथे 3-4 मजूर बसून धूम्रपान करत होते. त्यापैकी एकाने पायाजवळ काचेची बाटली लपवून ठेवली होती. ती दारूचीच होती हे सहज ओळखून येत होतं. तिथलं वातावरण पाहून माझं मन बेचैन झालं. म्हणून मी बाहेर येऊन गोदामाच्या दाराशी बसलो. सतत घराची आठवण येत होती. दिवसभर कष्ट केल्यानंतर जेव्हा मुनिमाने मला पैसे दिले तेव्हा माझा चेहरा उजळला. लगेच घरात बसलेल्या म्हाताऱ्या आईचा चेहरा दिसला. 2 तरुण बहिणींचा आणि विधवा सुषमा वहिनींचा चेहरा डोळ्यांसमोर आला. ते पैसे इतकेही नव्हते की सगळ्यांचं पोट भरेल. तेव्हा मला जाणवलं की केशवदादा माझ्यापेक्षा कितीतरी जास्त मेहनत करत असेल. म्हणूनच ते घरी यायचे तेव्हा पूर्ण थकलेले असायचे. 100ची एक नोट वहिनींच्या हातात द्यायचे आणि उरलेले पैसे आईकडे ठेवायचे. दादांच्या हातापायांवर नेहमी फोड असायचे. रात्री व्हायची. माझ्या वहिनी नीट तयार होऊन दादांचं हसतमुखत स्वागत करायच्या. पण आता पांढरं वस्त्रच त्यांच्या नशिबात उरलं होतं. मी एक खोल श्वास घेतला. मुनीमकडे ते पैसे घेतले. दिवसभर एवढी मेहनत करून हातांवर फोड आले होते आणि बदल्यात मिळाले होते ते मोजकेच पैसे. तरीही मी शांतपणे तिथून बाहेर पडलो. थोडी भाजी घेतली, थोडंसं पीठ घेतलं आणि घरच्या दिशेने निघालो. काल रात्रीपासून घरातलं पीठ संपलं होतं. संध्याकाळ होताच मी सगळं सामान घेऊन घरी आलो. घरात पाऊल टाकताच समोर आजारी आई दिसली आणि मी जागेवरच थांबलो. सकाळी मी तिला सांगून आलो होतो की तिच्या टीबीच्या औषधांचे पैसे घेऊन येईन, पण घरात माझ्याशिवाय काम करणारं दुसरं कोणीच नव्हतं आणि मला मिळणारे पैसे इतके नव्हते की मी तिच्या औषधं आणू शकेन. सुषमा वहिनी आणि बहिणींनी मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी आनंद आला. त्या सकाळपासून उपाशी होत्या. त्यांनी पटकन स्वयंपाक केला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. पण आईच्या औषधांसाठी पैसे उरले नव्हते. ही परिस्थिती इतकी कठीण झाली होती की माझ्या एकट्याच्या कमाईवर घर चालणं शक्य नव्हतं. अनेक महिन्यांपासून वीज बिल भरणं नव्हतं, त्यामुळे घरची वीजही तोडली गेली होती. काही दिवस असंच चालत राहिलं, पण आता 2 वेळचं अन्न मिळणंसुद्धा अवघड झालं होतं. मला काहीच समजत नव्हतं. त्यामुळे मी काय करायचं हा विचार करत होतो. त्यात आईच्या औषधांचा वेगळाच खर्च होता. घरात आईनंतर समजूतदार आणि नीटनेटकं स्त्री म्हणजे सुषमा वहिनी होत्या. त्या खूप सुंदर होत्या, पण केशवदादांच्या जाण्यानंतर त्यांनी स्वतःकडे लक्ष देणंच सोडून दिलं होतं. त्या रात्री मी घरी आलो तेव्हा जणू त्या माझीच वाट पाहत होत्या. मी झोपायला जाणार इतक्यात त्यांनी अशी गोष्ट बोलली की काही क्षण माझं डोकं सुन्न पडलं. मी अक्षरशः तिथून गेलो. डोळे मिटण्याचा सुद्धा विसरलो होतो. त्या हळू आवाजात म्हणाल्या, दीपक, मी सुद्धा तुझ्यासोबत अड्ड्यावर कामाला आले तर.
तुझा थोडा भार कमी होईल. त्यांचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे हादरलो. एवढी जड पोती त्या कशा उतरणार होत्या? इतक्या पुरुषांसमोर त्या ट्रकमधून पोती उतरवतील का, याची कल्पनाही करणं कठीण होतं. पण त्या शांत आणि ठाम होत्या. त्या मला समजवत होत्या की दीपक, आता या घरची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आली आहे. रोज इतकं कष्ट करून तू थकून जातोस. घरचा सगळा खर्च तू एकट्यानं उचलू शकणार नाहीस. तुझ्यासोबत कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. त्यांचं बोलणं मला समजत होतं, पण इतक्या पुरुषांसमोर माझ्यासोबत ट्रकवर काम कसं करणार त्या, हा प्रश्न माझ्या मनात सतत फिरत होता. मी तो प्रश्न विचारतात त्या म्हणाल्या, तू चिंता करू नकोस. पुरुषांसमोर तू माझ्यासोबत काम कसं करणार हे त्यांनी मला पटवून दिलं. कुणालाही कळणार नाही मी तुझ्यासमोर काम करणारी व्यक्ती आहे. इतकं बोलून त्या म्हणाल्या, उद्या सकाळी फक्त तयार राहा. आणि मला अनेक प्रश्नात अडकवून खोलीबाहेर निघून गेल्या. मला अजूनही समजत नव्हतं की त्या नेमकं काय करणार होत्या. त्या माझ्यासोबत कशा येणार होत्या आणि त्या अड्ड्यावरचे पुरुष ज्यांच्या सवयी अजिबात चांगल्या नव्हत्या त्यांच्यामध्ये त्या स्वतःला कसं सांभाळणार होत्या. सुषमा वहिनी तशाही खूप सुंदर आणि तरुण होत्या. त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा विचारसुद्धा मला अस्वस्थ करत होता. मी ही गोष्ट त्यांच्यासमोर मांडली, पण त्या शांतपणे म्हणाल्या, असं काही होणार नाही. कुणीही मला ओळखू शकणार नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नव्हता. रात्र कशीबशी सरली आणि सकाळी कामावर जाण्याची वेळ आली. मी तयार होऊन खोलीबाहेर आलो तर अंगणात एक अनोळखी पुरुष उभा दिसला. माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. मला प्रचंड रागही आला. असा परका माणूस थेट घराच्या अंगणात कसा उभा राहू शकतो? त्यानं काळा कुर्ता, पायजमा घातला होता. डोक्यावर पगडी घातली होती. चेहऱ्यावर हलकी दाढी आणि मिशा देखील दिसत होत्या. मी लगेच त्याच्याजवळ गेलो आणि रागाने विचारलं, कोण आहात तुम्ही? आमच्या घरात कसे आलात? कुणाच्या परवानगीने आत पाऊल ठेवलंत? माझा प्रश्न ऐकल्यावर तो माणूस हळूच म्हणाला, माझ्याकडे वळला आणि बोलला. पुढच्या क्षणी मी झिटूनच गेलो. तो हलकसा हसला आणि म्हणाला, दीपक, ट्रक अड्ड्यावर जायची वेळ झाली आहे. निघायचं ना आता? मी त्यांच्याकडे पुन्हा नीट पाहिलं. डोक्यापासून पायापर्यंत नजर फिरवताच माझ्या अंगावर काटा आला. मी दचकून काही पावलं मागे सरकलो. त्या सुषमा वहिनी होत्या. त्यांनी केशवदादांचे कपडे स्वतःला अगदी तरुण मुलासारखं तयार केलं होतं. त्या क्षणी मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला. खरंच कुणालाही ओळखता येणार नव्हतं ती स्त्री आहे की पुरुष आहे. मी त्यांना सोबत घेतलं आणि आम्ही दोघं ट्रक अड्ड्यावर निघालो. तिथे त्यांचं खोटं नाव कुलदीप ठेवलं होतं. मुनीमसमोर मी त्यांची ओळख माझा मित्र म्हणून करून देणार होतो. आम्ही ट्रक अड्ड्यावर पोहोचलो तेव्हा माझ्यासोबत आलेल्या त्या देखण्या तरुणीकडे सगळ्या पुरुषांनी एकटक पाहिलं. कुणालाही संशय आला नाही की तो प्रत्यक्ष स्त्री आहे. मुनिमानेही फक्त एक नजर टाकली आणि त्यांना कामावर ठेवलं. सुषमा वहिनीच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. त्या अगदी पुरुषासारख्या आवाजात मुनिमांशी बोलत होत्या. पण माझं लक्ष सतत त्यांच्याकडे जात होतं. त्यांच्या मनात खूप धाडस होतं. त्या शेवटी एक स्त्रीच होत्या. एवढी जड पोती उचलणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. तरीही त्या जिद्दीला सलाम करावा असंच होतं. त्या पूर्ण ताकदीने पोतं उचलायच्या, ओढत व्यवस्थित ट्रकमध्ये ठेवायच्या. अशा प्रकारे आम्ही दोघं मिळून काम केलं. जिथे मी रोज 2 ट्रक भरायचो तिथे त्या दिवशी आम्ही मिळून 5 ट्रक भरले होते. एका क्षणासाठी मला सुद्धा सुषमा वहिनी ओळखू आल्या नव्हत्या. त्या रूपात त्यांना पाहिल्यावर तिथल्या कुठल्याही पुरुषाला संशय आला नाही की माझ्यासोबत काम करणारा हा तरुण प्रत्यक्षात एक स्त्री आहे. पण त्यानंतर सुषमा वहिनींसोबत जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. हळूहळू त्या रोज माझ्यासोबत अड्ड्यावर जाऊ लागल्या. त्या फक्त कामात लक्ष द्यायच्या. अनेक पुरुष त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे, पण त्या कुणालाही उत्तर देत नव्हत्या. कारण त्यांना माहीत होतं की सतत पुरुषासारखा आवाज काढणं शक्य नाही. तिथे एक मजूर होता. रोज काम संपल्यावर तो गोदामात बसून धूम्रपान आणि दारू पीत होता. तो ज्या नजरेने सुषमा वहिनींकडे पाहत होता त्यामुळे मला संशय येऊ लागला की त्याला काहीतरी शंका आली आहे. तो सतत त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. कधी त्यांच्या हातातून पोतं घ्यायचा तर कधी त्यांच्या चेहऱ्यावर घाम पुसायचा. पण सुषमा वहिनी प्रत्येक वेळी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा आणि असहाय नजरेने माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनाही वाटत होतं. मी लगेच त्यांच्याजवळ जायचो तेव्हा तो मजूर हसत म्हणायचा, तुझा मित्र तर खूपच देखणा आहे. इतका सुंदर पुरुष मी आजवर पाहिला नाही. नंतर तो सुषमा वहिनींसमोर उभा राहून म्हणायचा, जर तू खरा पुरुष असशील तर एवढा घाबरतो कशाला? आमच्यासोबत राहायला शिक. तू धाडशी बनून जा. असं बोलून तो मोठ्यानं हसायचा आणि सुषमा वहिनींकडे विचित्र नजरेने पाहत तिथून निघून जायचा. तो मुनिमांचा खास माणूस होता. तिथल्या सगळ्या मजुरांवर लक्ष ठेवण्याचं काम त्याच्याकडे होतं.
तो स्वतः फारसा काम करत नसे, पण आमच्याकडून मात्र भरपूर काम करून घ्यायचा. दिवसभर कष्ट केल्यानंतर घरी जाण्याची वेळ झाली तेव्हा मी आणि सुषमा वहिनी गोदामाच्या बाहेर एका बाजूला बसलो होतो. आम्ही दोघेही पूर्ण थकून गेलो होतो. गोदामात जाऊन बसायची आमची अजिबात इच्छा नव्हती. तेवढ्यात तो मजूर बाहेर आला आणि सुषमा वहिनींचा हात पकडत म्हणाला, "चल केशव, आत बसून थोड्या गप्पा मारूया. तू फारच कमी बोलतोस." त्या क्षणी सुषमा वहिनींचा चेहरा पूर्ण फिकट झाला. त्या घाबरून माझ्याकडे पाहू लागल्या. मी त्या वेळी कामात अडकलो होतो. मी काही बोलण्याच्या आतच तो त्यांना आत घेऊन गेला. माझ्याकडे अजून काही पोती ट्रकमध्ये चढवायची बाकी होती. काम सोडून जाणं शक्य नव्हतं. तो सुषमा वहिनींना गोदामात घेऊन गेला. तिथे अनेक मजूर बसले होते आणि सगळ्यांच्या हातात सिगारेट होती. ते सगळे सुषमा वहिनींकडे डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहत होते. त्या नजरा पाहून माझ्या मनात भीती निर्माण झाली. अजून आमचं रहस्य उघड झालं होतं आणि त्यांना समजलं होतं की तो मुलगा नसून एक स्त्री आहे. त्या माणसांना सुषमा वहिनींच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना स्वतःजवळ ओढून घेतलं. मग त्यांना त्या दिशेने सिगारेट पुढे केली, पण सुषमा वहिनींनी लगेच त्याचा हात दूर केला. मला योग्य संधी मिळताच मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, "चल पटकन मुलीमांकडून पैसे घेऊन घरी जाऊया." पण पैसे घ्यायची वेळ आली तेवढ्यात दुसऱ्या शहरातून मालाने भरलेला ट्रक तिथे येऊन थांबला. आता तो मालही आम्हालाच उतरवायचा होता. मुनीमांना स्पष्ट सांगितलं, "पहिल्यांदा हा ट्रक रिकामा करा, मगच पैसे मिळतील." आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही पुन्हा कामाला लागलो. सुषमा वहिनी जोरजोरात श्वास घेत होत्या. त्यांचा दम निघत नव्हता. हातावर फोड आले होते तरीसुद्धा त्या शांतपणे काम करत राहिल्या. काम संपेपर्यंत खूप उशीर झाला. रात्रीचा बराच वेळ झाला होता. नाही म्हणलं तर 12 वाजले होते. मी स्वतः थकव्याने कोसळल्याच्या अवस्थेत होतो. तेव्हा सुषमा वहिनींनी म्हणाल्या, "दीपक, तू घरी जा आणि आई बहिणींसोबत काही खायला घेऊन दे. तोपर्यंत मी इथलं काम करते." मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. माझ्या वाट्याचं कामही त्यांच्याकडे सोपवलं आणि पटकन बाजारात जाऊन घरासाठी खाण्याचं सामान घेतलं. घरी देऊन पुन्हा अड्ड्याकडे परत यायला मला जवळपास 1 तास लागला. पण मी अड्ड्याजवळ पोहोचलो तेव्हा दुरून मोठा गोंधळ ऐकू यायला लागला. जणू कुठेतरी नाचण्याची मैफिल सुरू होती. माझ्या हृदयात धडधडू लागलं. मी घाईघाईने गोदामात धावू लागलो. अड्ड्यावर पोहोचलो तेव्हा फक्त एक मेणबत्ती आजूबाजूला अंधुक प्रकाश देत होती. बाकी सगळीकडे विचित्र शांतता पसरली होती. सुषमा वहिनी मात्र कुठेच दिसत नव्हत्या. त्या ठिकाणी दिवसभर माल चढवणारे आणि उतरवणारे मजूर रात्री मिळालेल्या पैशात दारू विकत घ्यायचे आणि नशेत पडून राहायचे. तिथे सतत आरडाओरडा, हशा आणि दारूच्या नशेतला गलिच्छ बोलणं ऐकू येत होतं. ते सगळं पूर्ण नशेत बुडाले होते. कुठे त्या लोकांना सुषमा वहिनींचं खरं रूप समजलं नव्हतं ना? हा विचार मनात येताच माझं हृदय थरथरलं. मी घाबरलेल्या अवस्थेत तिथल्या एका मजुराला हलवून उठवलं आणि विचारलं, "सांग, केशव कुठे आहे, जो सकाळी माझ्यासोबत आला होता?" माझं बोलणं ऐकून तो अर्धवट शुद्धीत उठला आणि म्हणाला, "तो ठेकेदारासोबत तळघरात गेला आहे." इतकं बोलून तो पुन्हा बेशुद्ध झाला. त्याच्या तोंडून निघालेला शब्द माझ्या अंगातून जीव काढून घेत होता. सुषमा वहिनींना तळघरात नेलं होतं. त्या ठेकेदाराबद्दल मी आधीपासून ऐकलं होतं. तो अनेकदा स्त्रियांना तिथं घेऊन जायचा. पुढे काय झालं असेल हा विचारसुद्धा माझ्यासाठी असह्य होता. माझ्या डोळ्यात संताप उतरला. तो माझ्या सन्मानाचा प्रश्न होता. त्या क्षणी मला वाटलं होतं की मी त्या माणसाचा जीव घेईन. पुढच्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थरथरणाऱ्या हातांनी मी तळघराच्या दरवाजापाशी जोरजोरात ठोके मारायला सुरुवात केली. आत गाण्याचा आणि आरडाओरड्याचा आवाज येत होता. काही वेळानंतर कुणीतरी दरवाजा उघडला. मी धापा टाकत आत पाहिलं. समोर तोच ठेकेदार उभा होता. त्याच्या हातात अजूनही काचेची बाटली होती. मी त्याला बाजूला ढकललं आणि आत धावत गेलो. तिथं 6 जण बसले होते. त्यांच्या हातात दारूचे ग्लास होते. मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची मजा एका क्षणात उतरली. पण तिथं सुषमा वहिनी नव्हत्या. मी स्वतःवरचा ताबा गमावला आणि ओरडलो, "माझ्या वहिनी कुठे आहेत? काय केलंत तुम्ही त्यांच्यासोबत?" माझं बोलणं ऐकून त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पसरलं. त्या रागात मी स्वतः सगळं सत्य उघड केलं. ठेकेदार दचकला आणि अडखळत म्हणाला, "मला काय माहीत तो कुठे गेला? त्याला जाऊन विचार." तो नशेत हसत पुन्हा आत वळू लागला. पण सुषमा वहिनी तिथंसुद्धा नव्हत्या. माझं मन भीतीनं भरून गेलं. मी वेड्यासारखं इकडे तिकडे शोधू लागलो. तेवढ्यात ट्रकच्या खाली कुणीतरी बसलेलं दिसलं. मी जवळ गेलो आणि माझा जीव परत शरीरात आला. त्या सुषमा वहिनी होत्या. माझ्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते. मी तिथेच गुडघ्यांवर कोसळलो. मी कसाबसा त्यांना आवाज दिला. मला पाहताच त्या पटकन बाहेर आल्या आणि आश्चर्यानं विचारू लागल्या, "काय झालं तुला?"
मी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त त्यांना हात धरला आणि म्हणालो, चला आपण घरी जाऊया. मी त्यांचं एकही बोलणं ऐकलं नाही आणि त्यांना घेऊन थेट घरी आलो. घरी येताच मी ठाम आवाजात म्हणालो, आजपासून तुम्ही त्या अड्ड्यावर जाणार नाही. तिथले पुरुष चांगले नाहीत. तुमच्या सन्मानाला धोका आहे. मी दिवसरात्र मेहनत करीन, पण घरच्या मर्यादेचा सौदा कधी करणार नाही. त्या शांत झाल्या. त्यांनी मला काहीच विचारलं नाही. त्या दिवसानंतर मी स्वतःचं वय, थकवा, वेदना सगळं विसरलो. स्वतःला दगडासारखं कठोर बनवलं, कारण माझ्या नसांमध्येही पंजाबी रक्त होतं. आम्ही सन्मानासाठी जीव द्यायला तयार असणारे लोक आहोत. सुषमा वहिनी फक्त 21 वर्षांच्या होत्या जेव्हा त्या लग्न करून आमच्या घरी आल्या होत्या. मी अनेक वर्ष रात्रंदिवस मेहनत केली आणि 3 वर्षात दोन्ही बहिणींची लग्न लावून दिली. त्यांना निरोप दिला. त्यानंतर एक दिवस आई म्हणाली, आता तू ही लग्न करून घे. आई पुढे म्हणाली, आम्हाला काही हरकत नाही. सांग, तुझ्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात करू का? मी शांतपणे उत्तर दिलं, नाही आई. कुणाकडे बोलणी करायची गरज नाही. सुषमा आहे ना, मी त्यांच्याशी लग्न करेन. माझं बोलणं ऐकून सुषमा वहिनी आश्चर्यानं माझ्याकडे पाहत राहिल्या. मी पुढे म्हणालो, मी तुम्हाला आणि दादांच्या मुलांना असहाय्य सोडू शकत नाही. दुसरं कोणी स्त्री या घरात आली तर कधीच तुम्हाला स्वीकारणार नाही. म्हणून मी तुम्हाला आणि मुलांना एकटं सोडणार नाही. तुम्ही सुद्धा हट्ट करू नका. काही दिवस आईनंही सुषमा वहिनींना समजवलं आणि शेवटी माझं आणि सुषमा वहिनींचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही शांत आणि सुखी आयुष्य जगू लागलो. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच अनेक नवनवीन आणि प्रेरणादायी कथांसाठी मला कमेंट करून नक्कीच सांगा की ही कथा तुम्हाला कशी वाटली.